अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या महापुरामुळे मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झालं। खूप नुकसान झालं। पिकं, घर, संसार तर वाहून गेलाच, मात्र शेत जमीन देखील खरडून गेल्यानं होत्याचं नव्हतं झालंय। त्यामुळे या संकटातून बळीराजा पुन्हा उभा राहावा याकरता सरकारकडून 31,000 कोटींचं मदत पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे। मात्र ही मदत पुरेशी नसल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला। शेतकरी कर्जमाफीसह विविध मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं हंबरडा मोर्चा काढला आणि यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचे आसूड ओढले। तर शेतकरी मदतीच्या मुद्द्यावरनं ठाकरेंनी केलेल्या टीकेला सत्ताधाऱ्यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय। पाहूया। मी एकूण जे काही पॅकेज पाहिलं, अनेकांना असं वाटतं, सगळ्यांना असं वाटलं अरे 31,000 कोटी सगळ्यात मोठं पॅकेज नाही। इतिहासातली सगळ्यात मोठी थाप मारलेली आहे सरकारने। आजपर्यंत एवढी मोठी थाप कोणत्याही सरकारने मारली नव्हती। ती इतिहासातली पहिली मोठी थाप या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने मारलेली आहे। इतिहासातली सगळ्यात मोठं पॅकेज नाही। इतिहासातली सगळ्यात मोठी थाप मारलेली आहे सरकारने। आजपर्यंत एवढी मोठी थाप कोणत्याही सरकारने मारली नव्हती। ती इतिहासातली पहिली मोठी थाप या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने मारलेली आहे। रूप आहे ती मोलमजुरी करणाऱ्यासाठी रोजगार हमी योजना। आता ती त्यातनं 3.5 लाख रुपये मुख्यमंत्री कसे देणार, आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही 3.5 लाख रुपये पर हेक्टरी मदत मनरेगातून करणार असाल तर त्यातले किमान 1 लाख रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात टाका। हंबरडा मोर्चा नाही तर इशारा मोर्चा या उद्धव ठाकरेंच्या टीकेला उपमुख्यमंत्री शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। पाहूया। हंबरडा मोर्चा नाहीये, हा इशारा मोर्चा आहे। सरकारला आम्ही इशारा देतो आहोत की जर तुम्ही कर्जमुक्त केलं नाहीत तर आम्ही फक्त मराठवाडा नाही तर अख्खा महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावरती उतरून तुमचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही। हंबरडा मोर्चा कसला हंबरडा? जे उंबरटाई न ओलांडणारे आता हंबरडा फोडायला लागलेत। सत्ता गेली तेव्हा हंबरडा फोडला, खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला, आणि आता देखील मी आपल्याला सांगतो हे पुतना मावशीचं प्रेम आहे। हे निव्वळ शेतकऱ्यांच्या नावावर केलेलं राजकारण आहे। 50 खोके घेतले, त्यांच्याकडे 50,000 रुपये हेक्टरी मागतो। त्याच्यामुळे असे तसे वटणीवरती येणार नाहीये ते। हे आता तुम्ही जो मला शेतकऱ्याचा आसूड चाबूक दिलेला आहे, हा चाबूक हातामध्ये घ्यावा लागेल तुम्हाला आणि यांना बरोबर वटणीवरती आणावं लागेल। त्यांनी आसूड म्हणजे त्यांनी ज्या ज्या काही चुका केल्या मुंबईमध्ये, कोविडमध्ये, खिचडीमध्ये, डेड बॉडी बॅगमध्ये, आपल्या कुठलं मिठी नदीमध्ये, रस्त्याच्या कामांमध्ये ज्या चुका केल्या त्यांनी स्वतः आसूड मारून घ्यायला पाहिजे होतं। त्यासाठी मला वाटतं आसूड आणला असेल। दरम्यान विधानसभेतील विरोधी पक्षनेता नेमण्याच्या मुद्द्यावरनं उद्धव ठाकरेंनी थेट दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला। विरोधी पक्षनेतेपद नेमण्यासाठी जर कायदा कानून नियम लागत असेल तर उपमुख्यमंत्री कसा नेमला जातो? 2-2 उपमुख्यमंत्री नेमता जे त्याच्या संविधानात नाहीये, नसलेली असंविधानिक पदं तुम्ही तिकडे नेमतायत। पहिलं त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा काढा। जर विरोधी पक्षनेता आम्हाला देत नसाल तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजे। त्यांना उपमुख्यमंत्र्यांची मस्ती करता येणार नाही। आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री मानायला तयार नाही, हे आज मी जाहीर करतोय। आमचे उपमुख्यमंत्री कोणी नाव येऊ शकत नाही। जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही ते म्हणत होते हे घटनाबाह्य पद आहे, हे घटनात्मक नाही, हे मुख्यमंत्रीपद यांचं जाणारच, आठवड्याने जाईल, महिन्याने जाईल, अशी 2.5 वर्ष ते सातत्याने मुख्यमंत्री पदावर देखील त्यांनी टीका केली। त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली, त्यांनी हायकोर्ट सुप्रीम कोर्टावर देखील टीका केली। त्यामुळे ते काय बोलतील त्याचा नियम नाही आहे। त्यामुळे त्यांच्या आरोपाला मी कामातून उत्तर देत आलो आहे। तर ठाकरेंच्या आजच्या हंबरडा मोर्चावरनं मुख्यमंत्र्यांनी जोरदार टोला लगावला होता। यावेळी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आजीबाजी मुख्यमंत्र्यांमध्ये सामना रंगला। उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात बघितलं तर अशा प्रकारचे मोर्चे ते काढणार नाहीत। मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्याकडे तरी बघा, शेतकऱ्याकडे बघा ना।
तुम्हीच जे सांगताय की मी हे मान्य करतो की आत्तापर्यंत कधी नव्हतं आलं एवढं भीषण संकट आहे. देवेंद्र फडणवीसांनी कशात पाहायचा त्यांचा प्रश्न आहे, परंतु माझं जे नागपूरला अधिवेशन झालं होतं मुख्यमंत्री म्हणून तेव्हा कोणतेही संकट असं नव्हतं. तरीसुद्धा मी कर्तव्य म्हणून माझ्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची पीक कर्जमुक्ती केली होती. ठाकरेंची शिवसेना, मनसे युती आणि ठाकरे ब्रँडचा मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महाराष्ट्रावरील संकटाविरुद्ध आम्ही एकत्र येऊ असं स्पष्टपणे उद्धव ठाकरेंनी युतीवर भाष्य करताना म्हटलंय. तर आम्हाला केवळ बाळासाहेब हाच ब्रँड माहिती असल्याचं प्रत्युत्तर शिंदेंनी दिलंय. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र बाहेर मिळतील का? आता सुरुवात झालेली आहे, म्हणून मी जरी याचं नाव हंबरडा मोर्चा असलं तरी मी इशारा मोर्चा म्हटलेला आहे. आणि शेतकरी जो आक्रोश करतोय तो आक्रोश जर का या सरकारच्या कानावर पडून सुद्धा सरकारचे कान बंद झाले असेल तर ते कान उघडण्याचं काम शिवसेना करेल. यायचं असेल आम्ही जरूर येतील. महाराष्ट्रातल्या प्रत्येक संकटाच्या विरुद्ध आम्ही दोघंही एकत्र येऊ. आम्हाला एकच ब्रँड बाळासाहेब ब्रँड माहीत होता आणि तो आहे. आणि आमची महायुती केलेल्या कामाच्या जोरावर निवडणुका लढवेल. कोणी युती आघाडी जे काही करतं आहे हा त्यांचा, लोकशाहीमध्ये कोणी युती आघाडी करू शकतो. परंतु मला विश्वास आहे की केलेल्या कामाच्या जोरावरच महायुती जिंकणार आणि महायुतीचाच भगवा फडकणार.